9. तुर्की मुलींना अमेरिकन शाळेत घालू नका. आपल्या देशातील अमेरिकन शाळेत तुर्की मुली पाठवण्याचे काम चालते असे दिसून आल्यावरून तुर्की सरकारने ब्रुसा येथील मुलींची अमेरिकन शाळा बंद केली. तुर्कींनी आपल्या मुली तुर्की शाळेतच घालायच्या असं आज्ञापत्र तुर्की सरकारनं काढलेलं आहे. केमाल पाशा स्वतः कुराणमारीत नसेल तरी तुर्की मुलींनी ख्रिश्चन होऊ नये यास्तव ते सरकारची सक्ती देखील उपयोगात आणतात हे ह्यावरून उघड होत आहे. कारण असे वाटणे म्हणजे नुसत्या धर्मस्वातंत्र्याचा प्रश्न नव्हे, त्यात संस्कृतीचा, राष्ट्रीय एकतेचा, राष्ट्रीय संख्याबलाचा प्रश्न आहे असे केमाल पाशांना वाटत आहे. काय खुळा बेटा, आमच्या इकडचे काही शिव शिव न हिंदूर्न यवनहा बोल शहाणे हे केमाल पाशास तुर्की काय ख्रिश्चन काय, तुर्कस्थानच्या राष्ट्रीय ऐक्यासाठी द्या ना तुमच्या तुर्की मुली त्या ख्रिस्त्यांना असा अनत्याचारी उपदेश देतील तर बरं होईल. म्हणूनच गेल्या एका श्रद्धानंदात म्हणलं होतं की केमाल पाशा जरी उद्या हिंदुस्थानावर राज्य करण्यास आला तरी तो महम्मद अली होणारच नाही असे आम्हास म्हणवत नाही. कारण मुसलमानीपणा धर्म म्हणून त्यांनी स्वीकारला नसला तरी तुर्की संस्कृती म्हणून तो काहीतरी मानत असलाच पाहिजे. ख्रिश्चनांच्या ह्या तरुण तुर्कींनीच अर्मेनियात कत्तली केल्या. त्या काही कुराण बायबलातील ईश्वरविषयक तत्वज्ञानात धर्मात भेद आहेत म्हणून नव्हेत, तर ख्रिश्चन संस्कृती आणि तुर्की संस्कृती ह्या उभयतांची जाती नीती राष्ट्रीयता ह्यात भेद आहे म्हणून होय. एवढ्यासाठीच शुद्धी ही हिंदुत्वाची चळवळ आहे, नुसती धार्मिक म्हणजे तत्वज्ञान विषयक वितंडवाद नव्हे. ज्या कारणासाठी कुराणास आप्त वाक्य न मानणारा तुर्की राष्ट्रीय पक्ष ख्रिश्चनांनी तुर्की मुली बाटवू नये म्हणून त्यांच्या शाळा सक्तीने बंद पाडतो, त्याच कारणासाठी हिंदू मुली बाटवल्या जाऊ नयेत म्हणून हिंदू संघटन झटते. शुद्धी म्हणजे काय ते आम्हास कळतच नाही असे म्हणणाऱ्यांनी तिचा अर्थ केमाल पाशापासून तरी शिकावा. परमदयाळू हिंदुस्थान सरकारने चित्रकलेविषयी विशेष ज्ञान मिळवण्याकरता काही हिंदी चित्रकारांस शिष्यवृत्त्या देऊन युरोपात पाठवण्याचे ठरवलेले आहे. झाले, आता हिंदुस्थानाच्या भाग्योदयास काय उशीर. कारण हिंदुस्थानची जी अत्यंत दुर्बळ दास्यग्रस्त दरिद्रावस्था झालेली आहे की त्यास चित्रकलेचे विशेष ज्ञान नव्हते म्हणूनच होय. बाकी सारे ज्ञान विज्ञान त्याला करतला कमलवत झालेलेच आहे. मशीन गन्स, विमानपटुता, संचालन, विध्वंसिका, पाणबुड्या, सैनिक कौशल्य, विषारी धूर, विषारी धुराची प्रतिकार करणारी रसायनशास्त्रे इत्यादी प्रबल राष्ट्रास अत्यंत अवश्य ती कला शिकण्यास हजारो विद्यार्थी हिंदुस्थान सरकारने आजवर विदेशी धाडून हिंदुस्थानात ते येताच त्यांची मोठमोठी सबल पथके हिंदुस्थानचे संरक्षणार्थ सज्ज करून ठेवलेलीच आहेत. राहता राहिली होती चित्रकला, म्हणून आता तीही शिकण्यास विद्यार्थी विदेशात धाडण्यात येणार आहेत. ते एकदा का परत आले की मग काय छाती लागली आहे त्या रशियनांची किंवा अफगाणांची या हिंदुस्थानावर स्वारी करावयास. ते तर काय, ह्या चित्रकलेत एकदा का हिंदुस्थानी तज्ज्ञ झाले की इंग्रजी पलटणे देखील पळून जातील पळून. सिद्दीक नावाच्या एका मुसलमानाने आपल्या हिंदूतील लिंगायत पंथाचे संस्थापक श्रीमान चन्न बसवेश्वर ह्यांचे आपण अनुयायी आहोत असे प्रथम प्रसिद्ध करून आता त्याच श्री बसवेश्वरांचे नावाखाली हिंदूंस मुसलमानी धर्म हाच अत्युत्तम धर्म आहे म्हणून दीक्षा देण्यास आरंभ केला आहे. आगा खानही कलंकी अवताराच्या नावानेच हिंदूंस मुसलमानी दीक्षा देत असतात. ते ठीकच आहे, कारण ख्रिस्ती पुराणात अशी एक अनुश्रुती आहे की सैतान प्रथम आपल्या स्वतःच्या नावानेच लोकांस सैतानी पंथाचा उपदेश देऊ लागला. पण आस्तिक लोक ते सैतानाचे मत आहे असे ऐकताच ते ऐकण्यास सिद्ध नसत. हे पाहून
चिंतायुक्त स्थितीत सैतान विचार करीत असता त्याला आपल्या जाळ्यात आस्तिकांस देखील सहज ओढण्याची एक युक्ती सुचली तेव्हा. द डेव्हिल सेड विथ विंक अँड नोड, द वायजेस्ट वे टू वर्क माय विल इज टू कॉल इट द विल ऑफ गॉड. सैतान डोळे मिचकावीत आणि मान हलवीत उद्गारला, उत्तम युक्ती सुचली. माझ्या सैतानी इच्छा लोकांकडून पूर्ण करून घेण्यास उत्कृष्ट मार्ग म्हणजे त्या सैतानी इच्छेस ही देवाची इच्छा आहे म्हणून प्रसिद्ध करणे हा होय. देवाच्या नावानं पुढं आलं की भाबडे लोक सैतानाची देखील पूजा करतील. ह्याच युक्तीचा अवलंब करून मुंबई, ठाणे इत्यादी जिल्ह्यांमधून काही पाताळ यंत्री हसन निजाबीवाले हिंदू अवधूताच्या वृत्तीने संचारत आहेत आणि जनतेस आकर्षित करीत आहेत म्हणे. सुवर्ण मृगात मारीच लपलेला असतो हे सीतेस देखील कळले नाही, मग जनतेची कथा काय. लक्ष्मणाची चेतावणी व्यर्थ गेली, तिथे आम्ही काय चेतावणी देणार. पण आपले सांगतो की हे खरेच असेल तर सावधान. ब्राह्मण वेशात येऊन एका मुसलमानाने गेल्या महिन्यात हिंदू संघटक स्वामी परमानंद यांस विहारात भोसकले होते हे हिंदूंनी विसरू नये. नाणे पारखून घ्यावे, निदान बद्ध आवाज येताच भिरकावून द्यावे. ही चेतावणी हिंदूंस दिली. त्यामुळे मुसलमान बंधूसही लगेच एक चेतावणी देऊन टाकणे भाग आहे. नाहीतर हिंदू मुसलमानांस समानतेने न वागवल्यामुळे तुम्ही एकी बिघडवता म्हणून राष्ट्रीयता रागावेल. ह्यासाठी मुसलमानांसही एक चेतावणी देत आहोत की मथुरेत गेल्या महिन्यात एका धर्मनिष्ठ मुसलमानाने एका हिंदू स्त्रीस आपले घरात कोंबून टाकली. ही काही नवीन गोष्ट नव्हे, ही प्रत्येकीचीच घटना आहे. पण नवीन जे झाले ते हेच की त्याचा हिंदूंचा राग आला. त्याहूनही नवीन गोष्ट म्हणजे त्या दुष्ट हिंदूंनी एकत्र होऊन मोठा दंगा केला. आणि त्याहूनही नवीन तमनवलीची गोष्ट म्हणजे त्या हिंदू मुसलमानांचे दंग्यात हिंदूच हिंदू न मरता तो मुसलमानच मुसलमान दगावले. एक बिचारा मुसलमान मारला गेला आणि 20 बिचारे मुसलमान घायाळ झाले. आता दंग्यानंतर पोलिसांनी उत्कृष्ट बंदोबस्त केलेला आहे. लाठी घेऊन फिरण्यास मनाई करून धरपकड होऊन खटलाही भरलाय. परंतु आता ते सर्व जरी उत्कृष्टपणेच पार पडत आहे तरी मुसलमान बंधूंनी एक गोष्ट मात्र आता विसरून चालणार नाही की हिंदूंची एखादी यक्किश्चित स्त्री देखील आता पूर्वी इतकी स्वस्त राहिली नाही. मथुरेचा 7 मार्चचा दंगा मुसलमानांस हीच चेतावणी देत आहे की ह्यावरही तुम्हास एखाद दुसरी हिंदू स्त्री चालता चालता धरून घरात कोंबाविषयीच वाटली तर आपले एकाचे शिर आणि विसांचे भयंकर घाव एका रुमालात गुंडाळून घेऊन मग त्या मुदलावारी तो सौदा करण्यास निघावे. कारण दिवसेंदिवस आताशी प्रत्येक हिंदू पदार्थाचे बाजारभाव असे वाढतच आणि कडाडतच जात आहेत असे दिसते. दिनांक 26 एप्रिल 1928.